रीडिंग। अपनी विभिन्न मांगों को लेकर आज बुल्ढाना में भूमि मुक्ति मोर्चा आक्रामक हो गया। मुक्ति मोर्चा के अध्यक्ष भाई प्रदीप पंभोरे की अगुवाई में जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना प्रदर्शन किया गया। इस प्रदर्शन में बड़ी संख्या में महिलाएं भी शामिल हुई। बुल्ढाना जिले का नाम बदलकर मां जिजाऊ नगर करने, भूमिहीन किसानों की 100% कर्ज माफी, ग्रामीण इलाकों में सभी सरकारी घरकुल योजना का लाभ 1,02,000 से बढ़ाकर 2.50 लाख रुपए किए जाने समेत अन्य मांगों को लेकर भूमि मुक्ति मोर्चा की ओर से आज बुल्ढाना जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना प्रदर्शन किया गया। इस आंदोलन का नेतृत्व भूमि मुक्ति मोर्चा और बहुजन मुक्ति मोर्चा के संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप पंभोरे ने किया। इस आंदोलन में भूमि मुक्ति मोर्चा और बहुजन मुक्ती मोर्चा की महिलाएं और कार्यकर्ता शामिल हुए। राज्य आणि केंद्र सरकारकडे भूमिहीनांच्या महसूल आणि वन जमिनीच्या संदर्भामध्ये सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासूनचं चालू असलेल्या आंदोलनाची दखल राज्य सरकार, केंद्र सरकार आणि बुलढाणा जिल्हा वन महसूल प्रशासनानं दखल न घेतल्यामुळं आज या ठिकाणी भूमी मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती मोर्चा संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी सांगण्यासाठी हा मोर्चा आणि बैठा सत्याग्रहाद्वारे या भूमिहीनांच्या सर्व वन जमीन आणि महसूल जमीन आणि इतर ज्या संघटनेच्या संयुक्त मागण्या आहेत, भूमिहीनांची 100% कर्जमुक्ती, जिगाव प्रकल्पग्रस्तांना न्याय, शकीलभाई कुरेशी या माणसाला वन विभागाने आचारसंहितेच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे पूर्व सूचना न देता त्याच्या शेतीमध्ये खोदकाम केल्यानं हृदयविकार झटक्यानं तो व्यक्ती वारला। या बेकायदेशीर कामाची सर्व चौकशी करून या व्यक्तीच्या कुटुंबाला 5 लाखाची आर्थिक मदत द्या आदी अन्य प्रलंबित मागण्यांच्यासाठी हे आंदोलन आज या ठिकाणी भूमी मुक्ती मोर्चाच्या वतीनं करण्यात येत आहे। प्रशासनाने जर या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या विधानसभेच्या या येणाऱ्या अधिवेशनावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या ठिकाणी आम्ही दिला। नागपुर समय, गली से दिल्ली तक।